आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे या संदर्भातला शब्द देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेला आहे। मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतील। आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला काय इशारा दिलाय पाहूया। त्याबद्दल दुमत नाही, शांततेत किंवा करू पण नाही। 20-21 नंतर आपण ठरवणार आहे आता काय करायचे। एक विचारानंच होणार आहे सगळ्यांचं। 20-21 ला हे आपली अंमलबजावणी करतात का सगळ्या सोयऱ्यांची, त्यानंतर ठासून आहे ना, तिथं काय लपून थोडंच आहे। ठासून आंदोलन करू। फक्त माझ्या समोरचा प्रश्न आहे, तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे, राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय नाही झाली पाहिजे, त्यांच्यात भीतीचं वातावरण पाहिजे नाही। विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू आहे, काय आहे, आम्हाला काही बाधा झाली नाही, आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो, पेपर दिला, सुखरूप घरी सुद्धा गेलो। ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षापर्यंत आले पाहिजेत, कारण ते उद्याचं भविष्य आहे, त्यांचे उद्या परीक्षा सुरू होत आहेत। त्यामुळे कसला त्रास मराठा समाजाकडून झाला नाही पाहिजे। मराठा समाज स्वतःहून पुढे व्हा आणि त्यांच्या अडचणी दूर करा विद्यार्थ्यांच्या। आंदोलनाच्या बाबतची दिशा आपण 20-21 ला ते काय करतात बघूयात, समोर ठरवू, त्यानंतर आंदोलन सुरू करू, वाटल्यास तर थांबवा।